नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 6 जानेवारी 2025 ते 12 जानेवारी 2025 साप्ताहिक राशी भविष्य. मकर राशी ते जातक जे कुठल्याही प्रकारच्या रचनात्मक कार्याने जोडलेले आहेत त्यांना या सप्ताहात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कारण शक्यता आहे की तुम्ही या काळात आपल्या क्षमतांना घेऊन काही सामंजस्य स्थितीमध्ये येऊ शकता. यामुळे तुमच्यामध्ये आपल्या करिअरला घेऊन असुरक्षित भावना पाहिली जाईल. जर आपण गेल्या अनेक दिवसापासून परदेशी विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करत असाल तर या आठवड्यात आपल्या सर्व प्रयत्नानंतर आपल्याला आणखी प्रतीक्षा करावी लागेल. कारण अपूर्ण दस्तऐवज तुमची मेहनत रिकामी करू शकते. तुमच्या आरोग्य जीवनासाठी हा सप्ताह अनुकूल दिसत आहे. कारण तुमच्या चंद्र राशीच्या 5व्या भावात गुरु ग्रह उपस्थित असेल. यावेळी तुम्हाला काही मोठा आजार होणार नाही. म्हणून उत्तम आरोग्याचा आनंद घ्या आणि नियमित व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचे सेवन करा. या आठवड्याच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपल्याला आपल्याकडून वारंवार कर्ज मागणाऱ्या आपल्या सर्व मित्र आणि जवळच्या व्यक्तीपासून दूर राहण्याची आवश्यकता आहे. कारण यावेळी कर्जाऊ पैसे देणे आपल्यासाठी हानिकारक आहे. जेव्हा या सप्ताहात गरज पडल्यास तुम्हाला एकटे वाटेल त्यावेळी आपले मातापिता तुम्हाला आशीर्वाद देऊन आपले मनोबल वाढवण्याचे कार्य करतील. यामुळे तुमचे कौटुंबिक जीवनात आनंद राहील. उपाय: नियमित ओम वायुपुत्राय नमःचा 11 वेळा जप करा. कुंभ राशी या सप्ताहात तुम्हाला मान सन्मान प्राप्ती होईल. तथापि या काळात तुमच्या भाऊ बहिणींचे आरोग्य कमजोर राहू शकते, ज्यावर तुम्हाला आपले काही धन खर्च करावे लागेल. परंतु या काळात तुमच्याद्वारे आपली प्रत्येक प्रकारची कौटुंबिक जबाबदारीचा निर्वाह करणे तुम्हाला घरात मान सन्मान देण्याचे कार्य करेल. कार्यस्थळी तुमची मौजमस्ती करणे तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवडणार नाही. यामुळे शक्यता आहे की ते तुम्हाला कार्य आणि जबाबदाऱ्यांच्या प्रती गंभीर न समजून तुमच्याकडून काही असे काम घेऊन दुसऱ्यांना देतील ज्याला मिळवण्यासाठी तुम्ही पूर्वीपासून कठीण मेहनत करत होता. तुमच्या राशीतील जातकांना या सप्ताहात शिक्षणाच्या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या समस्यापासून आराम मिळू शकेल. या कारणाने तुम्हाला तणावमुक्त सोबतच ताजे वाटेल. अशात यावेळी लाभ घेऊन आपल्या शिक्षणाच्या व्यतिरिक्त काही वेळ शारीरिक गोष्टींमध्येही देण्याचा प्रयत्न करा. आरोग्याच्या दृष्टीने ही वेळ तुमच्यासाठी अति महत्त्वपूर्ण आहे. कारण या काळात तुम्हाला आरोग्य संबंधित कष्टांचा सामना तर करावा लागणार नाही, परंतु याच्या व्यतिरिक्त तुम्ही स्वतःला उत्तम ठेवण्यासाठी योग आणि व्यायाम आपल्या दिनचर्येत सामील करताना दिसाल. या सप्ताहात जर तुम्ही बऱ्याच वेळेपासून गुंतवणूक कराल तर तुम्हाला उत्तम नफा मिळू शकतो. कारण गुरु महाराज तुमच्या चंद्र राशीच्या 4थ्या भावात असतील. तथापि यासाठी तुम्हाला घरातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला घेतल्यानंतर कुठलाही निर्णय घेण्याची आवश्यकता असेल. उपाय: शनिवारी राहू ग्रहासाठी यज्ञ हवन करा. मीन राशी तुमच्या चंद्र राशीत 3ऱ्या भावात गुरु महाराज विराजमान होण्याने
या सप्ताहात तुम्हाला बऱ्याच स्रोतांनी धनलाभ होईल, ज्याची योग्य संधी घेऊन तुम्ही त्याला काही गुंतवणुकीमध्ये लावण्याचा निर्णयही घेऊ शकता. परंतु योग बनत आहेत की या काळात तुमच्या बऱ्याच गोष्टी नजरेत ठेवून कुठलीही गुंतवणूक करणे भविष्यात तुम्हाला शुभ फळ देण्याचे कार्य करेल. जर आपण आपल्या मोठ्या भावांकडून कोणत्याही प्रकारच्या आर्थिक मदतीसाठी विचारले असेल तर आपल्याला त्यास प्रतिकूल परिणाम मिळेल. कारण शक्य आहे की आपली भावंडे तुमची खराब आर्थिक स्थितीचा हवाला देऊन कोणत्याही प्रकारची मदत देण्यास नकार देतील. व्यस्त दिनचर्या असूनही या सप्ताहात तुम्ही आपल्यासाठी वेळ काढण्यात सक्षम असाल. तथापि तुम्हाला जेव्हाही रिकामा वेळ असेल तेव्हा काही रचनात्मक करण्याचा सल्ला दिला जातो. या सप्ताहात स्पर्धा परीक्षेची तयारीमध्ये लागलेल्या विद्यार्थ्यांना अचानक यश प्राप्त होण्याची शक्यता राहील. म्हणून आपल्या धैर्याच्या प्रती केंद्रित राहा आणि मन लावून मेहनत करा. तसेच त्या लोकांपासून दूर राहा ज्यामुळे तुमचा अधिकतर वेळ व्यर्थ गोष्टींमध्ये खराब होत आहे. या राशीतील जातकांना या सप्ताहात लहान लहान आरोग्य समस्यांच्या व्यतिरिक्त काही मोठा रोग होण्याची शक्यता ना बराबर राहील. तथापि कुठलाही वातावरणीय आजार असो, घरात स्वतः आपला इलाज न करता तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घेण्याचा सल्ला दिला जातो. उपाय: नियमित ओम बृहस्पते नम:चा 21 वेळा जप करा. धन्यवाद.